नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2024 इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असेल। तोंडी परीक्षेसाठी 10 गुण असतात। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा, गुण 6 आहेत। इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास टिंबटिंब इतिहास असे म्हणतात। दुसरी, रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले। तिसरी रिकामी जागा, वजनमापांची प्रमाणित पद्धत टिंबटिंब यांनी सुरू केली। चौथी, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस टिंबटिंब व टिंबटिंब यांना पाठवले। पाचवी, प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते। शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते टिंबटिंब। ब, एका वाक्यात उत्तरे लिहा, गुण 5। बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कोणते? 3, प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा। 4, ग्रामपंचायत विविध कर का आकारते? 5, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? प्रश्न क्रमांक दुसरा अ, थोडक्यात उत्तरे लिहा, एकूण गुण 8। 2-2 मार्कासाठी प्रत्येक प्रश्न असणार आहे। पहिला, महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा। 2, सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा। पंचायत समितीची कामे कोणती? प्रत्येकी प्रश्न 2-2 मार्कांसाठी असणार आहे। पुढील प्रश्न ब, टिपा लिहा, गुण 6। पहिली टीप सरपंच, दुसरी संगम साहित्य, तिसरी मगध साम्राज्याचा उदय। प्रश्न क्रमांक 3 अ, एका वाक्यात उत्तरे लिहा, गुण 3। महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? 2, ऊर्जा साधनांची गरज काय? 3, उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने कोणते व्यवसाय आढळतात? ब, थोडक्यात उत्तरे लिहा, गुण 6। चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत का नाहीत? मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो त्याचे कारण काय असेल? खनिजांचे उपयोग कोणते? प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा, गुण 6। व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो। प्रश्न क्रमांक 4 त्यातील दुसरा, जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते। 3, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी वहीत व्यवस्थित लिहून काढावीत आणि पाठ करावीत। लिहिण्याचा सराव घरी करावा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत व्यवस्थित उत्तरे लिहिता येणार आहेत। जेवढा तुम्ही जास्त सराव करणार तेवढी तुम्हाला परीक्षा सोपी जाणार आहे। यातील सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करायचा आहे। उत्तरे पाठ करून लिहिण्याचा सराव केल्यानंतर परीक्षेत तुम्हाला सोपं जाणार आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।